हे हॅलो गाईज, कसे आहात सर्व? मजेतच असणार आणि मजेतच असायला पाहिजे असं मी नेहमी बोलते. आणि मी आता छोटे छोटे ब्लॉग बनवण्यासाठी मी सुरुवात केली आहे. मला खूप जणांनी सांगितलं होतं की ताई तुम्ही ब्लॉग बनवत जा. तर मला ते मी कम्फर्टेबल नव्हते त्यावेळेस बनवण्यासाठी, कारण की लोकं काय बोलतील, आपले बाजूचे काय बोलतील, आपले रिलेटिव्स काय बोलतील की अरे ही काय काय बनवते, म्हणजे असं कुठेतरी आपल्याला कुठेतरी मनाने माणूस हे असतो. पण मी आता एकदम स्ट्रॉंग झाली. मला कुणाशी काहीही घेणं देणं नाही आहे. मला जे आवडतं ते मी करते. आणि तसंच म्हणून मी आता ब्लॉग बनवण्यासाठी सुरुवात केली. तर आज काय झालं की आज माझी घरातली सगळी कामं आवरून झाली आणि अशीच बसलेली टी व्ही बघत. परत थोडंसं बोरिंग पण झालेलं की अरे आज कुठेतरी जायला पाहिजे असं. फ्रायडे पण होता म्हणून मी गावात गेली. गावात म्हणजे मी मेन रोडला गेली. मेन रोडला गेल्यानंतर असं वाटलं की आज काही गर्दी नसेल फ्रायडे असल्यामुळे. पण बऱ्यापैकी होती, कारण की मी दुपारी गेलेली ज्यावेळेस म्हणजे त्यांची दुकानं उघडण्याची वेळ असते 11 11:30ची. त्यावेळेस मी 12च्या पिरियडमध्ये तिथे गेलेली. म्हणजे काही दुकानं लागलेली, काही ते खोलतच होते आणि मी त्यावेळेस गेली तिथे. गर्दी इतकी जास्त काही नव्हती नेहमीप्रमाणे, पण तरी मला असं वाटलं की नाहीपेक्षा बरीच म्हणजे बरंच हे होतं. आणि मला संक्रांतीचं वाण घ्यायचं होतं म्हणून मी त्यासाठी आज गावात गेलेली. पण मला समजत नव्हतं, कारण की असं मी ठरवलेलं नव्हतं काही की मला काय घ्यायचं आहे संक्रांतीसाठी. संक्रांतीसाठी म्हणजे संक्रांतीसाठी नाही, आपण जे हळदी कुंकू करतो संक्रांतीनंतर त्यासाठी मला काहीतरी हवं होतं, काहीतरी बायकांना देण्यासाठी. म्हणून मी त्यासाठी आज गावात गेली. बघते तर आम्ही आरकेवरनं गेलो. आर केवरनं गेलो आणि जाता जाता शालीमार नाही म्हणता येणार, मेन रोडला गेली. मेन रोडवरनं मध्ये दहीपुलाकडे गेली आणि तिथे मारुती लेनमधनं मला जे हवं होतं त्या वस्तू मला तिथे मिळणाऱ्या होत्या. मग मी तिथे गेली. तर तिथे खूप बघा तुम्ही बघू शकतात किती सारे ड्रेस वगैरे लागलेले तिथे. पण मला काही कपडे वगैरे घ्यायचे नव्हते, कारण की मी बरीच सारी शॉपिंग आधीच केलेली होती. म्हणून मला फक्त माझं वाण घ्यायचं होतं संक्रांतीचं. मी त्यासाठी मारुती लेनमध्ये गेली. गेल्यानंतर बापरे, आणि माहिती मी नाशिकमध्ये राहून पहिल्यांदा तिथे गेली. पहिल्यांदा मी बघितलं, बापरे मी तर वेडीच झाली इतकं सगळं बघून. इतकं छान छान खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये खूप साऱ्या वस्तू होत्या तिथे, अशा एकदम मनमोहक करणाऱ्या, माणसाला स्वतःकडे ॲट्रॅक्ट करून घेणाऱ्या. खूप छान वाटलं मला. पण गेल्यानंतर मी इतकी कन्फ्यूज झाली की मला काही समजतच नव्हतं की मी काय घेऊ आणि काय नाही. काय होतं माहिती आहे, ज्यावेळेस एकाच ठिकाणी बरेच सारे दुकानं असतील आणि तिथे बऱ्याच साऱ्या वस्तू असतील ना, तर तुम्ही कन्फ्यूज, माझ्या ठिकाणी कोणीही असेल तर तेच होणार. आपण पूर्णपणे कन्फ्यूज होऊन जातो की आपल्याला आता काय घ्यायचं इथनं. तसंच काल माझ्यासोबत झालं. आणि बऱ्याच वेळेस असं होतं माझ्यासोबत की मी पहिल्यांदा ज्या शॉपमध्ये जाते आणि मला तिथे एखादी गोष्ट आवडली की मी सगळं पालथं घालून येते, सगळं फिरून येते आणि त्यानंतर परत तिथेच येऊन मला जे हवं असतं ते मी तिथेच घेते. हे माझ्यासोबत नाही, बऱ्याच जणांसोबत असं होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की टाका. बऱ्याच वेळेस माझं असं पण होतं की मी ड्रेस घ्यायला जाते आणि पहिला हातात घेतलेलाच ड्रेस माझ्या मनातनं जात नाही आणि मी परत सगळं बघून येते, सगळं फिरून येते आणि परत त्याच ड्रेसवरती येते की मला हाच घ्यायचा आहे. पण कसं असतं ना, आपण आधी ते मनामध्ये कुठेतरी असं वाटतं की नाही आपल्याला वेगळं काहीतरी पाहिजे म्हणून सगळं फिरून येतो. पण ते म्हणतात ना की पहिलंच असतं आणि तसं नेहमी माझ्यासोबत होतं. माहीत नाही तुमच्यासोबत होतं की नाही. होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे, आता आपण थोडंसं वेगळ्या टॉपिककडे गेलो म्हणजे